उपवासाला दरवेळी दही नको वाटतं, त्यावेळी तुम्ही असं लिंबाचं लोणचं ट्राय करू शकता. हा एकदम चटपटीत लागतं. इथे मी 15 मध्यम आकाराची पातळ साईजची लिंब घेतलेली आहे. ही लिंब मी रात्री स्वच्छ धुवून ठेवली होती आणि रात्रभर वाळू दिलेली आहे, त्यामुळे अगदी कोरडी आहे, त्याच्यावरती एक थेंबसुद्धा पाणी नाही. आता हे लिंब आपण मधोमध कट करून घेणार आहोत आणि याच्या सगळ्या बिया आपण बाजूला करून घेणार आहोत. लोणचं बनवताना कुठल्याच पदार्थाला पाणी नका राहू देऊ. हे बघा, मी हे सगळ्या लिंबांच्या ज्या बिया आहेत त्या काढून घेते आहे. लिंबाची एक जरी बी लोणच्यामध्ये गेली तरी ते लोणचं कडवट लागू शकतं, कारण की आपण हे सगळं क्रश करून घेणार आहोत. त्यामुळे सगळ्या लिंबाच्या बिया शक्यतो तुम्ही काढूनच घ्या. तुम्ही एक तर काट्या चमच्याच्या साहाय्याने करू शकता किंवा डायरेक्टली चाळणीवरती लिंबाचा रस गाळून घ्यायचा आणि उरलेली फोतरं जी असतात ती मिक्सरच्या ग्राइंडरमध्ये ग्राइंड करून घ्यायची, म्हणजे एकही बी आपल्या लोणच्यामध्ये येणार नाही. हे बघा, इथं मी सगळा लिंबाचा क्रश करून घेतलेला आहे. हा एक साधारणतः एक वाटी भरलेला आहे. आता एवढीच वाटी आपल्याला साखर किंवा गूळ घ्यायचा आहे. मी इथे साखर घेणार आहे. आता हे लिंबूचा रस किंवा हा क्रश आणि साखर एकत्र करून घ्यायची. मी गॅसवरती नाही ठेवणार आहे अजून. सगळं एकत्र झाल्यानंतर आपण गॅसवरती फक्त ते मेल्ट करून घेणार आहोत. याच्यात चवीनुसार तुम्ही लाल तिखट, त्यानंतर मीठ आणि तुम्हाला जो उपवासाला जळत असेल तर तुम्ही काळं मीठ घालू शकता. तुम्ही जर हे उपवासाला करणार नसाल तर तुम्ही याच्यामध्ये चाट मसाला घालू शकता. चव अप्रतिम येते. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याच्यात जिऱ्याची पावडरही घालू शकता. हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. हे छान एकजीव झालं की हे आपल्याला गॅसवरती गरम करत ठेवायचं आहे. हे बघा, आता मी हे गॅसवरती गरम करायला ठेवणार आहे. खूप उकळवून नाही घ्यायचं आहे, आपल्याला फक्त गरम करायचं आहे. साखर मेल्ट झाली पाहिजे. एक उकळी आली आहे. मी आता गॅस बंद करणार आहे. इथे तुम्हाला ते खूप पातळ वाटत असेल, पण जसं मिश्रण थंड होत जाईल तसं तसं ते दाटसर होत जाईल. तुम्हाला खूप दाटसर वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये 2 ते 3 लिंबाचा रस ॲड करू शकता. हे बघा, हे आता लगेचच बंद केल्यानंतरचं आहे. साधारणतः 4 तासानंतर तुम्ही बघू शकता आपल्या लोणच्याला परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे. आता मी हे लोणचं एका हवाबंद डब्यात भरून घेणार आहे. लोणच्याला शक्यतो पाण्याचा हात लागू नका देऊ, लोणचं जास्त दिवस टिकतं. हवं तेव्हा तुम्ही थोडं थोडं काढून घेऊ शकतात. उपवासाला किंवा इतर वेळी तुम्ही हे लोणचं एन्जॉय करा. आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा.